विकल्या जाते त्यापेक्षा आपल्या घरचा ओरिजिनल. चला आपण आज मशरूम मसाला ही भाजी करणार आहे. हे मशरूम आहे, त्याला थोडा माती लागलेली आहे. या मातीला काढण्यासाठी कोमट पाणी मी केलेलं आहे. संपूर्ण ही जी माती आहे हे संपूर्ण निघून जाते, कारण ते मशरूम हे जमिनीतून उगवतात आहे. त्या मशरूमचा वरचा असा थोडा कट करून घ्यायचा आहे आणि ज्याला 4 तुकडे करायचे आहेत त्याने 4 तुकडे करायचे आणि ज्याला 2 करायचे आहे त्याने 2 करायचे. आपल्या आवडीप्रमाणे ही भाजी आपण बनवू शकतो, परंतु मी आता त्याचे 4 तुकडे करत आहे. हे बघा किती छान मस्तपैकी 4 तुकडे दिसत आहे. माझ्या मुलाला ही भाजी खूप आवडते, म्हणून मी खूप केअरफुली ही भाजी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. यात 6 कळ्या घेतल्या, त्याची पेस्ट बनवली. ही लसूणची पेस्ट आहे. त्यानंतर 1 कांदा घेतला, कांद्याची पेस्ट आहे. त्यानंतर ही आल्याची पेस्ट. त्यानंतर 1 टमाटरची पेस्ट. त्यानंतर कस्तुरी मेथी, याने भाजीचा स्वाद अत्यंत चांगला होतो. त्यानंतर हा आहे गरम मसाला. मशरूम मसाला बनायचा आहे आपल्याला. मशरूम मसाला बनवण्यासाठी हा छान एक गंज घेतलेला आहे स्टीलचा. त्यानंतर त्या गंज ओला आहे, त्याला थोडं वाळू द्यायचा. त्यामध्ये मी 200 ग्रामसाठी फल्ली तेलचा वापर करत आहे. बरेच लोक बटरचा वापर करतात, परंतु आमच्याकडे फल्ली तेल आम्ही खातो, त्यामुळे फल्ली तेलामध्ये मी ही भाजी बनवत आहे. थोडी तेल गरम होईपर्यंत वाट बघायची. नंतर मोहरी टाकायची. बघा तर लगेचच तिचा आपण हे कांद्याची पेस्ट टाकणार आहोत. लगेचच लसूणची पेस्ट. हे आल्याची पेस्ट आहे. आल्यामुळे भाजीला विशिष्ट असा स्वाद येतो. टमाटरची पेस्ट यात टाकत आहे. टमाटरमुळे भाजीला स्वाद चांगला येतो. असं एक जीव झालेला आहे. कस्तुरी मेथी, त्यामुळे भाजीला वेगळी चव येते. तिखट 1.5 चम्मच घेतलेला आहे. 1 चम्मच मीठ, थोडा हळदी, त्यानंतर थोडं धनिया पावडर आणि हे मी माझ्या मसाल्यामध्ये असं एकत्रित करून टाकलं आहे. बघा किती सुंदर अशी
ग्रेव्ही ते तयार होत आहे. त्यानंतर मी हे काप केलेले मशरूम यामध्ये मी टाकत आहे. थोडासा हे छान या वाफेमध्ये याला मशरूमला होऊ द्यायचं आहे. आणि त्यानंतर सांबार आहे बारीक केलेला आहे, छान मस्त हिरवा त्याच्यात आपल्याला सोडायचं आहे. त्याला मिक्स होऊ द्यायचं आहे. सांबाराचा पण वाफ भाजला येईल. 7 ते 8 मिनिट हे असं झाकून ठेवायचं आहे. हां, ह्या माझ्या काकू आहे, त्या खूप सुंदर आम्हाला पोळ्या करतात आमच्यासाठी. आणि गरमागरम अशी पोळी घरची हॉटेलमध्ये ती मिळू शकत नाही. घरचा स्वाद आम्ही रोज खातो. आणि बघा किती सुंदर पोळी, अशी नरम पोळी, अशी ही पोळी आपण घरची खातो. आणि ह्या रोज आम्ही ह्या पोळ्या खात असतो. ह्या माझ्या काकू आमच्यासाठी घरी पोळ्या. हे छान ह्या वाफेमध्ये याला मशरूमला असं मशरूम भाजी आणि ही टेस्ट खाण्याची इच्छा होते. बघा तुम्ही पण करा आणि खा. एकदम सुंदर.